म्हशीनं मध्यरात्री दूध दिलं का काय? का नळाचं पाणी बंद झालं म्हणून दूधवाला लवकर आला का काय? ताप आहे डोक्याला. कोण आहे? कोण आहे? कोण नाही. ही शेजारची पोरं असणार बहुतेक. सतावण्याशिवाय दुसरं काय करतच नाही. भेटतात नाही खरोखर एक एक असे. काय भूकंप झाला? भूकंप जास्त काहीतरी झालंय. मी स्वतः आदरलोय. काय करतो? अरे कशाला उठवतो? मला झोपू देणार रे बाबा. अरे बाबा, बाळ कुणाचं? कुणी टाकलं इथं? पण काही म्हणा, किती गोड दिसतंय बा बाळ. आचू चुचू आचू चुचू. अरे पण कचरा ते कोणाचं आहे ते बघायला पाहिजे ना. चल इकडे. चल चल. हे कुणाचं बाळ आहे? बाळ कुणाचं आहे? बाळ कुणाचं आहे? कमाल आहे. कोण सांगत नाही. कोणी पोर टाकलं काय कळत नाही. आईने का बापानं? त्यांच्या बापाचं काय आपल्या दारात पोर टाकायला? टाकलं ते टाकलं. आपल्यासारख्या ब्रह्मचार्याच्या दारात टाकलं. या गाये मोठपर्यंत बोलू नकोस. लोकांचा गैरसमज होईल. लोकांना वाटेल की मी दारात म्हैस बांधली. तुझं नाव काय? तुझ्या बाबांचं नाव काय? तुझ्या आडनाव काय? ते 4-5 महिन्याच्या मुलाला बोलता येणार आहे काय? हे वगैरे तुझं नाव काय? तुझ्या बापाचं नाव काय? याला सांभाळ ना सांभाळ. मला लहान मुलं आवडत नाही. आपण जाऊ काय? याला आधी डोकं फिरलं इकडे. कसला दिवस उजाडला कोणा ठाऊक? उगाच उगाच त्याला माझ्या पलंगावर का ठेवलं? माझ्या पलंगावर का ठेवलं? केवढ्यांदा ओरडला. सू केली बघ त्यांना. आपण पण एक नंबरचं शॅम्पल आहे. पाणी गादी त्याला मुतारी असल्यासारखं वाटतंय. खुशाल मुततंय. वेडा आत्ता ग बाया, दरवाजा उघडा. माणसं राहतात घरात तर भूत राहतात. काही पोरं तरी दरवाजा खुशाल उघडा. अगो बाया, हे कोण आणखी? ते बाल आहे. बाल गोगो बाल आहे की नाही? बाला बाला बघ बघ, तुझी आजी आली. आजी मी आजी. बाप कोण? बाप चांगली पोरं समजत होते तुम्हाला. असलं धंदा करत असाल असं वाटलं नव्हतं मला. हे बघ, तोंड सांभाळून बोल. आमचं चारित्र्य हनन करू नको. काय म्हणला? हनन. काय तुझं हनन वगैरे करत नाही आणि हुमन पण करत नाही. मी इतकंच विचारते, हे कोणाचं बाळ आणि इथं कसं आलं ते विचारते मी तुला ना. काय रातच्या गाडीनं आलं? रातच्या गाडीने आलं? म्हणजे जगाचं वाटोळ येईल हो. रातच्या गाडीनं पोरं यायला लागली तर. नाही सगुबाई, काय पहाटे हे मूल दरवाजात पायरीवर कोणीतरी ठेवून गेलं होतं. मग त्याला बाहेर फेकून द्यायचं म्हणून त्याला मी घरात घेऊन आलो. नाही म्हणजे बिचारीचं कुणाचं हाय कुणाला ठाव. पण नाही, घरात आणलं ते बरं केलं. देव तुमचं कल्याण करेल. आमचं कल्याण करेल तेव्हा करेल. आधी या बाळाचं कल्याण कर बघू. आम्हाला काहीच माहित नाही त्याला काय लागतं काय नाही लागत. तुला एखाद दुसरं पोरगा असेल ना? हो द्या. नाही, 8 पोरं आहे ती मला. एक काय म्हणतो, तोंड सांभाळून बोल. 8 पोरं घर काम कधी करतात कुणाला? 12 होती. 12 4 खपली. वाचली बिचारी. काय म्हणला? वाचलो बिचारा. बाळासाठी दूध आणा. दुधाची बाटली आणा. एवढ्या दुधाच्या बाटल्या घ्यायची एखादी. किंवा तुझ्या नारड्यात का काय? बाळाला दूध घालायला बुचाची बाटली लागते. लिहून देतो. नंतर गडबड नको बाबा. दुधाची बाटली. शाही संपली वाटतं. काय रे? शाही संपली. कशाने लिहतो? लंगोटी आणा. लंगोटी आणायची. झबली आणा. झबली आणायची. वाटर बारीचं पाणी आणा. वाटर बारी ते माहित नसेल तुला. लाल पाणी माहिती ना? बाळासाठी वाटर बारीचं पाणी आणा. वाटर बारीचं पाणी आणायचं. आणि काकानाचं आणि आपल्या पाळणा म्हणा. बाळाला ठेवायचं आणि म्हणायचं जो जो बाला जो जो. मी काय सांगतो ते ऐक. ते पोराची धोंडुकच गळ्यात बांधून घेऊ नको.
दुपारी पोराला कुठल्या तरी बालकाश्रमामध्ये सोडून ये. संध्याकाळी मी आलो आणि मला जर पोर दिसलं तर तू आणि पोर दोघांना मी अनाथाश्रमामध्ये सोडीन, समजलं? ए भाऊ! काय 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 आ, तो अंडा आहे का संडास? नाही, संडास, हा? संडास. काय बी मग काय बोलतो? आम्ही बघून घेऊ. बाई, माझं एक काम करशील, तासभर बाळाला सांभाळशील. नाही मला दुसरीकडची काम आहे. बाळासाठी 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 बर बर. गेलो नि आलो बघ. हे धुवून ठेव. मी अरे धुतो. माझं सोनं ते माझ्या. अरे मला काम आहे ती. तू गपची भितरा, गपची भितरा आणि मला काम करून येऊ दे नीट. माझा शाना बाळा तो. उगी 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 मुर्दा बसवला तुझा वार पडते. वार म्हणजे काय वाऱ्यावर पडलेलं वाटलं बाई तुला? सांजोटी दिली. ओ भाऊ, ये बघा काय करते. वार पडवते. ए भाऊ, अगं पळते कुठे? वाटोळ होईल मेलीचं. पळते कुठे? असा डायरेक्ट हात घालू नका, जरा थांबा. हा आता घाला. माय गॉड, काय स्वच्छ झालेत कपडे. मशीन तसं चालवायला फार सोपं आहे. हो का? हं, थांबा हा, मी डॅडींचा शर्ट धुवून बघते. चालेल. अहो एकदम हात काय धरताय? नाही मला हात धरायचं नव्हतं. मला काय म्हणायचं होतं की तुम्ही कपडा तुम्ही असा भिजू नका. हे असा आत टाकलात ना की आपोआप भिजेल. मशीन ऑटोमॅटिक आहे ना. हो हो, का? मशीन चालू केलं की कपडा आपोआप धुवून स्वच्छ निघतो. त्यासाठी स्विच ऑन करायला पाहिजे ना? हो, स्विच ऑन करायला पाहिजे. स्विच ऑन करायला पाहिजे. मला वाटलं केव्हाच केलाय. स्विच मशीनला आहे, माझ्या हाताला नाही. आता सॉरी हा, म्हणजे गळ्याशपथ सांगतो, चुकून हातात राहिला माझ्या. म्हणजे माझी हात चुकत झाली. नाही गळ्याशपथ सांगतो, माझ्याकडे जर तलवार असती ना तर दादूजी कोणत्या प्रमाणे हात तोडून टाकला असतं मी. कुणाचा? माझा? हा तुमचा नाही तुमचा माझा. तुम्ही म्हणजे फारच विनोदी पोर आहे. नाही घ्यायचं पण सांगतो, वाईट कोण आहे? आता मला सांगा तुम्ही, दुसऱ्याचा हात किती नाजूक असला, किती मऊ असला, चुकून तरी हातात आला तरी हाताने धरून ठेवणं बरं आहे का? हे म्हणजे हाताने हाताबाहेर जाण्यासारखं झालं. मला सांगा तुम्ही, म्हणजे तुमचं हातभर बोलणं झालं असेल तर मी जरा मशीनला हात लावू का? लावा की. हो गज वाटेल ते स्विचला हात लावू नको. त्याआधी मला विचार ना. डेमॉन्स्ट्रेशन मशीनचं चाललंय की हाताचं? मशीनचं काय, हातांचा हात आहे ना, हातच आहे ना. हात आहे तो. हात या स्विच जवळ नेतो त्या. मी म्हटलं तो स्विच चुकीचा आहे. तो नाही, हा स्विच म्हणून ह्या स्विच जवळ नेतो तुम्ही त्यांचा हात. असं मला हात बनवायचा प्रयत्न करू नका मिस्टर मेकॅनिक. नाही. डोंट टेल मी ही या कलेक्टरची मुलगी आहे. बरोबर आहे. चुकीच्या स्विच कडे ती कधीही वळणार नाही. बरोबर आहे. तशा ते हुशार आहेत. एक नाही हुशार आहे ते महत्वाचं आहे, ते सांगत होतो ना. माझ्या मुलीचे गुण तुम्ही मला सांगताय? नाही. मी तिच्या जन्मापासून पाहतोय. मी त्याला आजच बघतो ना, त्यामुळे मी सांगणं साहजिक आहे नाही का? राईट. डेमॉन्स्ट्रेशन जास्त वाढवणं बरं नाही. नाही, तेही तुम्ही बरोबर जाऊ आहे. शकता. जातो मी. थांबा हो, हा, का? मी कॉफी करते तुमच्या. नो, ही इज नॉट ॲट ऑल इन्व्हायटेड गेस्ट. नाही पण एका ऑर्डिनरी मेकॅनिकचा इतका आदर सत्कार करणं बरं नाही. तेही पण बरोबर आहे. डॅडी मी डिसिशन घेतलाय. मला पसंत नाही. मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो. काय रे बाबा? त्यांचा चेहरा असा काय दिसतोय? ते रागावलेत काय? कम ऑन मिस्टर वाठारकर, हे डॅडी मंडळी ना अशीच असतात. मी तुम्हाला अशी नाही सोडणार. चला कॉफी करते मी तुमच्यासाठी. मस्त. खपले वाटत. असं कसं हो झालं? माझी फी पण बाकी होती. नातेवाईकांना बोलवायला पाहिजे. कोण आहे? जिवंत आहेत. मी लायब्ररीवाला सारंग. असं खाली काय करताय? वर झोपा ना. या वर या या.
मी झोपलो नव्हतो. मग याला शवासन म्हणतात. शवासन? या नानासाहेबांना शिकवत होतो. कळलं का नानासाहेब? कळलं. असं अगदी मुर्द्यासारखं पडून राहायचं. कळलं. आता चूक होणार नाही. नाही आता चूक होणार नाही. बरं साहेब, बरं या येतो मी. मी पण निघतो. तू थांब. त्यांना सोबती पाहिजे ना. कुठे निघालास? हं? तुला योगासन येतात का? नाही अजून योग नाही आला. मग बैस इथं. कशाला? बैस. पण नाही तर तुझी लायब्ररी बंद करून टाकीन. नाही तसं काय, लायब्ररी चालवायची म्हणजे रोज हातापायचा उपयोग करावा लागतो. तीच मोडली म्हणजे बोंब. बैस. हं? आहे बघ, हे असं पद्मासन घाल. नाही पद्मासन ठीक आहे, पण मला माझी लायब्ररी चालवायची आहे नाही का. माझ्यासारखे हातपाय आहेत, मोडतील पण वाकणार नाहीत. मग माझंही तत्व आहे. हं. मोडले तरी चालतील पण पाय वाकलेच पाहिजे. ठीक आहे पण नाही वाकणार. थांब. काय का नाही वाकणार? काय करताय? हा, पाय असा घे. हातात पाय काढून देताय का काय? बापू साहेब मी तुमच्या पाया पडतो. अहो तर लायब्ररीची फी देऊ नका, पण माझ्या पायाला अपाय करू नका. त्याच्यावरही उपाय आहे माझ्याकडे. उपाय आहे. तुम्हाला आजकालच्या तरुणांना योगासनं करायला नको. नको. आमची कार्ती ही तसलीच. त्यातली योगासनं कर म्हणून रात्रंदिवस तिच्यापाशी कोकलत असतो. अं, हा, घ्या पाय मागं. अहो, तर तिच्या तंगड्या मोडा मला का. मी तुमच्या पाया पाय मागं घ्या. अहो, बापू, काय चाललंय काय? बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही मीच. पण तुम्ही या घरात कशा? हो शाणे, हं. ती मुलगी आहे माझी. हं. तेव्हा ती आपल्या बापाच्याच घरात आहे. होतो तुला. पण उद्यापासून योगासनं नीट शिकवल्याशिवाय सोडणार नाही. पायाची बिजागरी अगदी खेळकिळी करून टाकलीत माझ्या. अहो बापू, तुम्ही प्रत्येकाच्या मागे काय योगासनं लावता? एखाद्या दिवशी एखाद्याचा हातपाय मोडून ठेवाल तुम्ही. मूर्ख आहेस तू. हात दे त्याला. अहो, योगासनं शिकायला नको. हळू. हळू हा? सांभाळ. तुमचा हात हातात घेतला, पायाचं तुकडं कसं विसरायला झालं. तुम्ही इथे कसे काय हो? अगो गेले महिनाभर आपल्याला हाच पुस्तकं पुरवतोय. तुम्ही पुस्तकं देता? मला माहिती नव्हतं. काय सारंग, मी सांगितलेली पुस्तकं आणलीस की नाही? येत ना म्हणून सांगतो कोणाला. हे बघा, योगासन आणि आरोग्य. योगासनाचे दुरुपयोग, हा? दुरून उपयोग. हे बघ, ही तुझ्यासाठी आणली आहेत. नीट वाचून ठेव. नाही वाचलीस तर माझ्याशी गाठ आहे. 2 तास शीर्षासन करायला लावीन. हा. मी काय म्हणतो स्टेफिग्राफ, आपलं काय नाव तुमचं? मीनाक्षी. योगासनं करून हातपाय मोडले तर फुकटचा मेकॅनिक आहेच मी. काय?